नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आता वाजले 7:45. तुम्ही असं नाही का वावरात कामाला चालले का? संध्याकाळचे 7:45 वाजले ग. लोक सकाळी जाते 7ला शेतकरी वावरात. हा नाही काहीला वाटत एवढं संध्याकाळी कशासाठी चालले? तर आम्ही चाललो चिगूर आणायला. चिगूर तर तुमच्या भाषेत त्याला अलग नावानं म्हणत असं काहीतरी गुरच म्हणते सगळीकडं. हो. तर तुम्हाला दाखवतो मी आज चिगूरची भाजी करणार आहे. कारण की आमच्या इथं भाजीपालाच नाही बघा. आम्ही बाजाराला गेलो नाही त्याच्यामुळे काहीच भाजीला नाही म्हणलं आज काय आणावं चिगूर आणावं म्हणलं. तर चला चिगुरीच्या झाडाखाली. आता जर अंधार पडला तर ह्या असं चिगुरीचं झाड आहे पहा. हे बघा हा असा असतो पहा चिगूर. बघून घ्या. तोड ग पटापटा. हे बघा हा असा असतो बघा चिगूर. जेवढा हे कवळा पहा. घेतला तेवढा छान राहतो. हे बघा किती कवळा आहे. याच्यावर धरतो मी. हे बघा किती कवळा आहे. भारी भारी. एवढा तर सिटीना बी भेटत नाही ताजा ताजा. हा खूप महाग असतो. लय दिवसाचा 25 आला. रुपये पावशेर असतो. 25 रुपये. हा 25 रुपये पावशेर असतो बाजारामध्ये. हो खूप महाग असतो. तर आज मस्त आपण चिगूरची भाजी करणार आहे. तर याला तुमच्याकडे काय म्हणते कमेंट करून सांगा ताई. हा. काय झालं मंडळी, आम्हाला वावरातले उशीर झाला. अंधार पडत होता. हा आम्ही नाही का सगळ्या फांद्याच मोडून घेऊन आलो घरी. या पाचची घूर. पाची घूर. वा वा. 25 रुपये पावशेर. हा बघा चिगूर. तर आज मस्त चिगूरची भाजी आहे. व्हिडिओ पाहत राहा. तर मंडळी आम्ही ज्या चिगूरच्या झाडाच्या फांद्या तोडून आणल्या होत्या ना, एवढा मोठा चिगूर निघला बघा. बघा यो किती चिगूर निघला. त्याला मी आता असं थोडं थोडं चोळून घेते बघा. इकडे टाकलं. काड्या काढून घ्यायच्या. हा असं हाताने चोळून घ्यायचं. आल्ला आणि काड्या इकडे टाकून द्यायचे. हा काड्या नाही खायच्या आहे ना. नाही काड्या नाही खायच्या. आता इतका चिगूर लागणार आहे का आपल्याला? जरसा होत होते पाहतो मी आता. हाव का? नाही तर अर्धा कर. अर्धा फ्रीज मध्ये ठेवून दे. हा उद्या करू. आहे का नाही? वाव. आणि याच्यात लय मोठे पोषक घटक राहते म्हणते. रानभाजी नाही एकदम भारी लागती खायला. आणि शरीरासाठी बी खूप चांगली. कर मग याला साफ. हो मी साफ केल्यावर दाखवते त्यांना. तर बघा सोनूच्या मम्मीने असं नीट केलं पहा. फटकून फटकून. आणि दोन्ही साईडला 2 ठेवले उद्यासाठी. पन्नीमध्ये बांधून ठेवलं आणि ताटामध्ये आता करायचंय पा. हा म्हणजे 2 टायमच होईल याच्यात आहे ना. हो 2 टाइमच होईल. त्याला आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून काढते नंतर करते. मग काही काडी कचरा असला की निघून जातं सगळं. तर ही अशी याच्यातून सगळी घाण काढून टाकली. आता वाजले 8. माईच्या चालू आहे चपात्या. आणि सोनूच्या मम्मीचं याला धुणं चालू आहे. जास्त निब्बर आहे ते वर आला आहे ना. आणि फक्त कवळा कवळा राहिला. वाव. कांदा कापावा लागतो गेला. हा किती आता 1 का 2? 2 टाकते. कांदा जेवढा कांदा असला ना त्याच्यामध्ये तेवढी चवदार लागते ती. बरं कापून देऊ कांदे? नाही नाही कापते. हे बघा 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 बघा. काय बेटा? बघा हा याला म्हणते खाची गुरे. खालचं आहे ना निब्बर निब्बर खराब खुराब चक निघून गेला आता. वा वा. हा काय सामू इकडं इकडं इकडं. ती पवराली फॅन बंद झाला हाय ना. काय बाई. तर सोनू सांभाळून राहिला स्वामिनीला. खाऊनी 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 फेक 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 फेक. ऐकतच नाही बा. मंडळी फॅन बंद केला म्या. समूवर पवरायली. झालं काय की मायच्या चालू आहे चपात्या. मधीच गेला गॅस संपून. भाजी करायची पडली. आता उद्यापासून चूल आहे बरं. हा कारण गॅस काही भेटत नाहीये. नाही तरी बी कुठं ब्लॅक मध्ये ब्लॅक आणि व्हाईट सगळे बंद आहे आता. कुठं कसं तरी 100-200-500 शिल्लक देऊन भेटला तर आणू. पण आताची लय मोठी अडचण झाली ना. आता लगेच संपला. आता काय करायचं समू. आज तिचं धकलं हो. तिला सगळ्यात अगोदर करून खाऊ घातलं मी. म्हणून तिचं शांत चित्तेन खेळणं चालू आहे पा. आता काय करते मग. चला मायच्या इथं करू शेगडीवर. तिथंच करावं लागणार आहे आता. तर मंडळी आपला गॅस संपल्यामुळं आपण आलो लहान मायच्या घरी. आणि शेगडीवर करतोय स्वयंपाक. शेगडीवर मी कढई ठेवली. तिला चांगलं तपू देते बघा कडक. मग त्याच्यामध्ये आपले 3 पळ्या तेल टाकते आधी. हा आणि ही भाजी सुक्की करणार आहे आपण आहे ना. हो रश्यात तर काही करत नाही वाटतं हिला. नाही नाही कोरडीच करते. तर त्याच्यासाठी भुकटा लागत असतो. हो मिरची पावडर नाही बरं का. बारीक चव नाही लागत. चव लागत नाही. त्यासाठी मायना लसूण आणि मिरच्या कुटून घेतल्या. कारण आमच्याकडे भुकटा नव्हता.
भुकटा म्हणजे आबडधोबड कुटेला. या पाय डोळावाशी भुकटा तुम्ही पाहिला असं आपले. मस्त लसूण निसून घेतला किती मोठा मी. बिया गिया दिसताय आणि लसूण कुटून घेतला. आता याच्यामध्ये मी कांदा टाकला. बघा 2 मोठे कांदे चिरून घेतलेले. हा, जेवढा कांदा असला ना याच्यामध्ये तेवढी चवदार लागते ही भाजी. कांदा पाहिजे. आंबाड्याच्या भाजी चिगूरमध्ये जास्त कांदा पाहिजे. हम्म. आता याला छान लाल उसळ तळून घ्यायचं. हे लाल उसळ तळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हा बुकटा टाकायचा आणि लगेच चिगूर टाकून द्यायचं. झालं. आणि झाकण ठेवून द्यायचं. हा, हे बी तेल टाकते. तेल लागन. तेल भरपूर टाकलं लागतच ना. नाही नंतर ते ताटात घेतल्यावर तेल सोडते ही भाजी. पण एवढं मोठा कांदा तुमच्या तळायला लागतच ना थोडस. बर. बाकी मोहरी जिरं वगैरे टाकत नाही. काहीच गरज नाही याला. हळद बिळद काहीच नाही. आमचीच चौराजी त्याला कशाचीच टाकायची गरज. काहीच गरज नाही याला मसाले वगैरे वापरायची. फक्त मिरची आणि लसूण घ्यायले. बस 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 हे बघा. बस. आता तुम्हाला कांदा तळल्यावर दाखवतो. काय झालं मध्ये स्वामीनी रडायला लागली. मायजवळ होती ती. माझ्याजवळ राईस नदी. हा, तर मग सोनूची मम्मी गेली आता तिला झोपी घालन. तर आपला कांदा इकडं आला का मग तळत तळत आला आता तळत तळत. टाक मग हे त्याच्यात. लय बी जळाल्यावर मजा नाही येत ना. हा, आहे ना. आता हे मिरकूट टाकलं याच्यात. मिरकूट नाही, हा, भुकटा आहे ना. हाव ना पण मग मिरकूट म्हणतो कोणी, बुकटा म्हणतो कोणी. मिरकूट म्हणजे मिरची पावडर. हा, आता चिगू टाकते. आणि हा चालला चिघू. मी आलो तो तिथे टाक खालतो. आता कवर होऊ द्यायचं मग याला. आता हे मोकळा होऊ द्यायचा. मोकळा झाला पाहिजे आहे ना. हा, हे चाललं आता मीठ. आता हे मीठ. हां, तर आमच्याकडं अशी करते भाजी. तुमच्याकडे कशी करते कमेंटमध्ये सांगा. अशीच करते का मग आपल्याकडं. हा, अशीच करते. याला काही मसाले राहत नाही आणि काही राहत नाही. नाही. याला अंगचीच चव राहते. हा, तर मंडळी झाली पहा आपली भाजी तयार. तर ही अशी झाली भाजी तयारी. तर मंडळी इकडं आपली समूह खेळू राहिली आणि पॅन्ट काढून फेकेली ती ना, म्हणून नुसतं चेहराच दाखिला. ताट घेऊन बसेल ती बी जेवायला. हो का. पाहू राहिली दिसतं तिच्या मम्मीकडं. इकडं डुग्गू बी आहे. तर कशी झाली भाऊ भाजी. थांबा. एक नंबर एकदम भारी लागू राहिली मस्त. मा कशी झाली. चांगली झाली. छान झाली. छान झाली ना. तर मी बी खाऊन पाहतो आता. एकच नंबर. आणि सोबत ही चिरी. सकाळी केलेले आता चांगल्या मुरल्या असेल त्या आता ना. हो भारी एकदम. तर चला या मंडळी जेवायला. आजचा व्हिडिओ बी तर संपून टाकू. धन्यवाद. बाय. कर चालू. बाय.